नमस्कार, मी डॉक्टर सचिन वहाडणे, बालरोगतज्ञ, अहिल्यानगर. आत्ताच्या आपल्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये की आपलं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, उष्णता खूप वाढलेली आहे. तर अशा काळामध्ये आपल्या लहानग्यांची काय काळजी घ्यायची, की जेणेकरून ते आजारी पडणार नाहीत किंवा उष्माघात वगैरे ह्या गोष्टी होणार नाहीत. याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायची हे बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आत्ताच एका पालकांचा फोन आला होता, की 4 महिन्याचं बाळ झालंय, इतकं ऊन पडलंय, तर मग बाळ दूध तर पितंय आईला अंगावर, परंतु वरचं पाणी वगैरे द्यायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की 6 महिन्याच्या बाळांपर्यंत फक्त आईचं दूध हे पुरेसं असतं. त्याच्यामध्ये 70 ते 80% पाणी असतं. त्याच्यामुळे 6 महिन्यापर्यंत उन्हाळा जरी असला, तरीसुद्धा वरचं पाणी देण्याची बिलकुल गरज नसते. याच्या उपर जे त्याच्यापेक्षा मोठी बाळं आहेत किंवा मोठी मुलं आहेत, त्यांना दिवसभरामध्ये थोडं-थोडं करून पाणी सारखं देणं किंवा देत राहणं खूप गरजेचं आहे. बाळांना किंवा मुलांना सूला किंवा लघवीला किती होते, हे दिवसभर बघणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच दुपारच्या वेळेला मुलं बाहेर उन्हामध्ये खेळायला जाणार नाहीत, ह्याची काळजी पालकांनी घ्यायची आहे. मुलं सुती कपडे वापरतील, थोडेसे पातळ कपडे वापरतील, घरीसुद्धा पांघरायला थोडेसे पातळ कपडे असतील, हे बघणं गरजेचं आहे. आपली जी रूम आहे ती हवेशीर राहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बघतो की छोटे बाळांना एकदम ब्लँकेटमध्ये वगैरे गुंडाळून ठेवलेलं असतं. उन्हाळ्यामध्ये त्या गोष्टीची गरज नसते. त्याच्यामुळे काय होते की मुलांना जास्त टेम्परेचर वगैरे जास्त लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे सुती आणि पातळ कपड्यातच गुंडाळायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. त्याच्याबरोबरच महत्त्वाचं काय होतंय की आत्ताच्या काळामध्ये जर प्रवास झाला, उन्हामध्ये आपण मुलांना घेऊन बाहेर कुठे फिरलो, प्रवास झाला, कुठे प्रवास केला, तर त्याच्यामध्ये सुद्धा मुलं आजारी पडण्याचं प्रमाण खूप वाढतं. त्याच्यामुळे शक्यतो दुपारच्या वेळेला, उन्हाच्या वेळेला कुठे बाहेर मुलांना घेऊन जाणं, प्रवास करणं टाळावं. पाणी भरपूर द्यावं. त्याचबरोबर बाहेरच्या गोष्टी कटाक्षाने खाण्याचं ह्या काळामध्ये टाळणं गरजेचं आहे. हॉटेलमधलं खाणं, बाहेरचं खाणं याच्यामुळे पोट बिघडण्याची आणि उलटी जुलाबाचे पेशंट सध्या खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्यामुळे बाहेरच्या गोष्टी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो टाळाव्यात. ही काळजी घेतली तर हा उन्हाळ्याचा जो काळ आहे तो आपला आरोग्यपूर्ण जाईल आणि मुलांना आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी राहील. धन्यवाद.